मित्रांनो, आज मुस्लिम नेतृत्वावर बोलूया. बिहारच्या निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहेत. या निवडणुकीत मुस्लिम नेतृत्वाचा मुद्दा मोठ्या ताकदीने उचलण्यात आला होता. प्रश्न हा नाही की मुस्लिम नेतृत्व कमी झालं का वाढलं. खरा प्रश्न हा आहे की आतापर्यंत संसदेमध्ये किंवा देशाच्या विभिन्न विधानसभांमध्ये जितके मुस्लिम नेते निवडून गेले त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांचं, विशेषतः मुस्लिम समाजाचं किती भलं केलं. तुम्हालाही मलाही माहिती आहे, काहीही फरक पडलेला नाही. मुस्लिम नेतृत्व असल्याने काडीचाही फरक पडत नाही. उदाहरण, पाकिस्तानमध्ये 100% मुस्लिम नेतृत्व आहे. तर तिथल्या नेतृत्वाने तिथल्या लोकांचं जीवनमान उत्तम केलं का? नाही ना. उलट पक्षी भिकेला लावून टाकलं. जेव्हा 100% मुस्लिम नेतृत्व असूनही मुस्लिमांचं भलं करू शकत नाही, तेव्हा इथे थोडेफार मुस्लिम नेतृत्वात वाढ झाली तर ते कोणते मोठे झेंडे रोवणार आहेत. दुसरं उदाहरण, महाराष्ट्रातील मालेगावचं घ्या. हे एक मोठं शहर आणि या शहराची महानगरपालिका 2001 पासून म्हणजे स्थापनेपासून मुस्लिमांच्या ताब्यात आहे. इथले आमदार निहाल अहमद पासून ते सध्याचे आमदार मुहम्मद इस्माईल कासमी सगळेच मुस्लिम आहेत. मग मालेगाव आदर्श शहर बनलं का? तिथल्या नागरिकांना उत्तम जीवन मिळालं का? वास्तविकता अशी आहे की मालेगाव महाराष्ट्रातील सर्वात गलिच्छ आणि मागास शहरापैकी एक शहर आहे. म्हणूनच मुस्लिम नेतृत्व असल्यानं काडीचाही फरक पडत नाही. हे माझं वाक्य दुरुस्त आहे, हे सिद्ध झालेलं आहे. यामुळे उलट इस्लामची बदनामी होते. प्रश्न हा विचारला गेला पाहिजे, चिंतन या गोष्टीचं केलं पाहिजे की आपल्यामधून सदाचारी नेतृत्व पुढे कसा आणता येईल. याबद्दल माझी स्पष्ट भूमिका आहे. सध्या मुस्लिम समाजातून सदाचारी नेतृत्व उदयास येणं जवळजवळ अशक्य. याचं कारण हे आहे की एक समाज म्हणून सांघिकरित्या मुस्लिम समाजाकडे पाहिलं तर तो स्वतः सदाचारी नाही. समाजाचा फार छोटा भाग सदाचारी आहे, पण त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण नाही आणि त्यांना संधीही नाही. खरं तर मोठा भाग सदाचारी असणं आवश्यक होतं. ते असंख्य जलसे करून आणि शुक्रवारचे खुतबे देऊन देखील आपण करू शकलेलो नाही. हे वास्तव आधी स्वीकारून नंतर नेतृत्व निर्मितीचा विचार केला गेला पाहिजे. मित्रांनो, लोकशाहीत नेतृत्वाची उपमा दूध आणि लोण्यासारखी असते. दूध जितकं शुद्ध, लोणी त्याहून अधिक शुद्ध, आणि दूध जितकं विषारी, लोणी त्याहून अधिक विषारी. म्हणून मुस्लिम समाजाने अगोदर आपल्या समाजाला सदाचारी बनवण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतर नेतृत्वाची फिकीर करावी. तेव्हा मतदारही मुस्लिम नेतृत्वावर विश्वास ठेवतील. मित्रांनो, हे कधीही विसरू नका की तुम्हीच ती खैर उम्मत आहात जी लोकांच्या भल्यासाठी उभारली गेली आहे. त्यामुळे आधी स्वतःला सालेह सदाचारी बनवण्याची धडपड करा, नंतर नेतृत्वाचा विचार करा. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी अगोदर कुराण समजून वाचण्याची सवय घाल. त्याच्यानंतर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मार्गदर्शनात समजून घ्या, मग नेतृत्वाचा विचार करा. नाहीतर देशात भ्रष्ट राजकारणाची कमतरता आहे का की तुम्ही त्यात आपला हिस्सा वाढवायचा विचार करताय? माझ्या या विश्लेषणावर जरूर विचार करा. आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.